नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत नोंद असलेल्या एका गंभीर गुन्ह्याचा तपासाला वेग आला आहे। या प्रकरणातील तिन्ही आरोपींच्या घरी पोलिसांनी झडती मोहीम राबवत महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत। नागपूरमधील नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम 109(1) आणि 351(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणातील आरोपी वैभव अशोक तन्नलवार, संकेत गुलाबराव वंजारी आणि तुषार दिलीप पडसापुरे यांच्या विरोधात तपास सुरू असून तपासाच्या अनुषंगाने त्यांच्या राहत्या घरांची झडती घेण्यात आली। सणासुदींच्या निमित्ताने पोलीस बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ तैनात असल्यामुळे उपलब्ध कर्मचारी मर्यादित होते। अशा परिस्थितीत महिला पोलीस अंमलदारांच्या मदतीने ही झडती पार पडली। झडती दरम्यान पंचांच्या उपस्थितीत चालनी पंचनामा करण्यात आला असून आरोपींशी संबंधित महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक पुरावे देखील पोलिसांनी जप्त केले आहेत। या संपूर्ण कारवाईची सविस्तर नोंद पोलीस स्टेशनच्या डायरीत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। माननीय पोलीस आयुक्त सर, तसेच जॉईंट सीपी सर, ॲडिशनल सीपी साऊथ रिजन, डीसीपी झोन 4 आणि एसीपी सक्करदरा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन नंदनवन या ठिकाणी 592/2025 हा कलम 109 3 याप्रमाणे दाखल होता। सदर गुन्ह्यामध्ये 3 आरोपी होते, वैभव तन्नलवार, त्यानंतर वंजारी आणि एक तुषार म्हणून असे 3 आरोपी होते। तर त्या 3 आरोपींविरुद्ध तपास करण्यात आला आणि तपासादरम्यान आणि या अगोदरचं जे त्यांनी रेकॉर्ड बघितलेलं क्राईम रेकॉर्ड, त्या अनुषंगानं त्यांच्यावर BNS 111 जो मोका संबोधला जातो त्यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे आणि 3 आरोपी सध्या जेलमध्ये आहेत। दरम्यान या प्रकरणातील पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून जप्त करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।